तर नमस्कार सर्वांना. तुम्ही इथं बघू शकता मी इथं बनवलेली आहे दोडक्याची भाजी. छान झणझणीत व तरतरीत भाजी बनवली. तर आज आपण हीच भाजी बनवणार आहोत. घरच्या घरी बनवण्याची भाजी जी तुम्ही डब्याला देऊ शकता, शाळेमध्ये मुलांना देऊ शकता. तर चला तर बघूया आपण कशी बनवायची. इथे मी गॅस चालू करत आहे, गॅसचा फ्लेम. याआधी मी दोडक्याला नीट धुवून चिरून एकदम बारीक बटाट्याला जसं कापतो तसं कापून घेतलेलं आहे व पाण्यात टाकून घेतलेलं आहे. तर आपण दोडक्याची भाजी बनवायला चालू करू. मी ती कापताना क्लिप घेण्याची विसरले, त्यामुळे सांगत आहे. यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकत आहे 2 ते 3 पळी तेल. यानंतर मी यामध्ये घालत आहे थोडंसं जिरं, थोडंसं मोहरी, तर हे जिरं आणि मोहरी तेलामध्ये चांगलं तळू द्यायचं आहे. जिरं आणि मोहरी फ्राय झाल्यानंतर तर तुम्ही इथं बघू शकता मी मसाले घेतलेले आहे. एक कांदा घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आणि कढीपत्ताही घेतलेला आहे. मी गॅसचा फ्लेम स्लो ठेवलेला आहे. तर यानंतर यात कढीपत्ता घालूया. मी गॅसचा फ्लेम वाढवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला यात कांदा घालायचा आहे. कांद्यालाही तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत. आता तुम्ही इथं बघू शकता कांदा थोडासा लाल झालेला आहे. तर आपल्याला अजून 2-3 वेळा वरी खाली करायची आहे. तर यानंतर मी यात घालत आहे तो वाटलेला मसाला, ज्यामध्ये आपण वाटलं होतं अद्रक लसूण आणि कोथिंबीर. तो मसाला घातल्यानंतर आपल्याला ह्याला मिक्स करायचे आहे कांद्यासोबत. तर हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगलं तळायचा आहे. तर हा मसाला आपल्याला चांगला शिजवू द्यायचा आहे. यानंतर आपण याच्यात घालूया हळद. इथे 2 चमच हळद टाकलेलं आहे. यानंतर आपण याच्यात घालूया लाल तिखट 2 चमच, 2 चमच काळं तिखट घालूया. तर आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले नीट परतून घ्यायचे आहे तेलामध्ये. तर हे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले शिजू द्यायचे आहे. यानंतर आपण घालूया दोडका. तर हे मसाले व दोडका आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आपल्याला आता यात वरून घालायचं आहे मीठ चवीनुसार. आता हे मीठ आणि ते दोडक्याची भाजी आपल्याला चांगली वर खाली करून परतून घ्यायची आहे. याला मी 2 ते 3 मिनटं चांगलं वरती खाली परतून घेत आहे. यानंतर आपल्याला ह्यात पाणी घालायचं आहे, जेणेकरून दोडका चांगला शिजेल. तर यानंतर याला आपल्याला झाकून घ्यायचे आहे 5 ते 10 मिनटं. तुम्ही आता बघू शकता दोडक्याला चांगलंच पाणी सुटलेलं आहे. यानंतर मी यात घालत आहे शेंगाचं कूट, ज्यामुळे दोडक्याची भाजी थोडी घट्ट होईल. तर मी इथं घातलेलं आहे आता दोडक्यामध्ये कूट. आपल्याला आता हे थोडं अजून 1 चमच अजून घालायचे आहे. मी इथे 2 चमचे भरून दोडक्यामध्ये कूट घातलेलं आहे. आता आपल्याला हे दोडक्यामध्ये जे कूट घातले ते दोडका आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता दोडक्याची भाजी आपल्याला झाली आहे. आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. झणझणीत, तिखट व चवदार. तुम्ही डब्यालाही देऊ शकता. तर तुम्हाला माझी ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.